जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये बोरचे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादीचे संतोष घोरपडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि शेवटच्या दिवशी हा अर्ज खरं तर माघारी त्यांनी घेतला नव्हता. त्यामुळे राष्ट्रवादीशी कुठेतरी बंडखोरी करत त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी लढवतात का काय असा चर्चा जी आहे ती संपूर्ण भोर तालुक्यात होती. मात्र आता त्यांनी जे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत, जे पक्षाच्या चिन्हावर लढणार आहेत, त्या रणजित शिवतारे यांना पाठिंबा दिलेला आहे. उतरवली कार्यगटातून ते लढतायत. आपल्यासोबत ज्यांनी रणजित शिवतारे यांना पाठिंबा दिलेला आहे ते अपक्ष उमेदवार संतोष घोरपडे आहेत. तुम्ही आता अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला होता आणि रणजित शिवतारे यांना पाठिंबा दिला, काय नक्की तुमची भूमिका आहे? खरं तर फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी जे फॉर्म भरायची जी मुदत होती त्याच्या शेवटच्या दिवसाच्या आदल्या दिवशी मी सर्वांनीच आम्ही पक्षाचे फॉर्म भरले होते. त्यामध्ये मी एक अपक्ष आणि एक पक्षाचा अधिकृत उमेदवार मला बी फॉर्म येईल असा अपेक्षित होतं म्हणून मी त्या ठिकाणी फॉर्म भरलेला होता. परंतु माघारीच्या दिवशी आमचा असा गैरसमज झाला की सूचक आणि ते त्या ठिकाणी गेले तर ते सूचक ज्या उमेदवाराला ज्यांनी सूचक म्हणून सही केली आहे त्यांच्या सहीने ते अर्ज माघारी घेता येतात. आणि म्हणून 2:40 जर तुम्ही CCTV फुटेज पाहिले तर सकाळी माझं आणि माननीय आमदार महोदयांचं सकाळी भाऊंचं बोलणं झालं आणि त्या ठिकाणी ते घेतल्यानंतर वास्तविकता सूचक आतमध्ये असताना अधिकाऱ्यांनी जो आम्हाला रिस्पॉन्स आमच्या सूचकांना द्यायला पाहिजे होता तो दिला नाही. त्यांनी सांगितलं या ठिकाणी उमेदवार पाहिजे आणि तुम्ही काय आतापर्यंत काय करत होता आणि त्यांना त्या ठिकाणी बाहेर काढलं. वास्तविकता आज ते सूचक गेल्यानंतर त्यांचे मोबाईल बाहेर काढले होते आणि ते मोबाईलपर्यंत पोचणं आणि तिथून त्यांचा मला फोन आल्यानंतर तिथपर्यंत पोचेपर्यंत साधारण एक 40-45 सेकंदाचा उशीर मला त्या ठिकाणी झाला आणि त्यांनी दरवाजा बंद केला. मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सध्याचे भोरचे प्रांतसाहेब यांना विनंती केली की माझे सूचक आतमध्ये आहेत, तुम्ही माझा उमेदवारी माघारीचे अर्ज ग्राह्य धरावेत आणि माझा अर्ज स्वीकारावा. परंतु त्यात मला थोडंसं वेगळ्या प्रकारचं वातावरण मला त्याशी गढूळ दिसलं आणि हे असं काहीतरी घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी नुकसान होईल अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. परंतु मी माझ्या निर्णयाशी माघार घेण्याच्या त्या दिवशी ठाम होतो. संध्याकाळी आमदार साहेब म्हणजे शंकरभाऊ मांडेकर आणि रणजितदादांशी माझं बोलणं झालं आणि ते वेळ संपून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पत्रक काढून पाठिंबा त्या ठिकाणी द्यायचा होता. परंतु आमच्या सर्वांचे नेते आदरणीय दादांची जी दुर्दैवी घटना घडली त्याच्यामुळं खरं हा उशीर झाला. काय हा मी माघार घेण्यासाठी तडजोड किंवा पक्षाला अडचणीत आणणं हा काही विषय नाही. मी आतापर्यंत आदरणीय दादांच्या विचारात तालुक्यातील सर्वच आमचे प्रमुख नेते मंडळी असतील, माननीय आमदार शंकरभाऊ असतील, या सर्वांच्याच बरोबर मी एक दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी आतापर्यंत काम करत आलो आहे आणि या निवडणुकीतही नाही इथून पुढे दादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. त्यामुळं असं काय की मी पक्षाला खिंडीत पकडलं आणि मला अपक्ष लढायचं होतं. जर तसं असतं तर माझे सूचक तुम्ही जर CCTV फुटेज पाहिले तर माझे सूचक तुम्हाला त्या ठिकाणी दिसले नसते. थोडक्यात बंडखोरीचा कुठला उद्देश नव्हता? नाही, माझी बंडखोरी मला करायची असती तर माझी माणसं तिथं मला जे दोन आणि मी एक माणूस नव्हता पाठवला, माझ्या दोन्ही अर्जाचे 2 सूचक त्या ठिकाणी आतमध्ये होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थानं ह्या अर्जाला त्या ठिकाणी वेगळं वातावरण दिलं असं माझा आरोप आहे. मी त्यांना विनंती केली, काही निवडणुकांना भोरमध्ये इथलं वातावरण जे आहे हे वातावरण त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या मार्गाने चालणार आहे. बऱ्याचशा निवडणुकीचे आम्ही तडजोडीचे सर्वांना बरोबर घेऊन रात्री 10:30-11 त्या ठिकाणी मी माघारीचे फॉर्म दिलेत. मग असं 30-35 सेकंदांनी माझे सूचित त्या ठिकाणी आतमध्ये असताना नेमका फरक काय पडणार होता आणि मनापासून मी त्या ठिकाणी पळत गेलो. परंतु मला रस्त्यामध्ये सम्राट चौकाच्या अलीकडे थोडी ट्रॉफिक लागली आणि एक 35-40 सेकंदाचा त्या ठिकाणी फरक पडला आणि त्यांनी दरवाजा बंद केला. मी त्यांना फोनवरही प्रयत्न केला परंतु त्यांचे मोबाईल स्विच ऑफ होते आणि त्यांनी त्यांचा निर्णय त्या पद्धतीने घेतला. शेवटच्या दिवशी तुम्हाला अर्ज मागणीसाठी दादांचा सुद्धा कॉल आला होता अशी माहिती. दादांशी काय बोलणं झालं होतं शेवटच्या दिवशी अर्ज मागणी? वास्तविकता मी खऱ्यापासून माझं कुटुंब जरी पहिल्यापासून राजकारणात असलं तरी मी दादांच्या निर्णयाचा आणि आदेशाचा आणि त्यांच्या इशाऱ्याचा एक शिस्तबद्ध सैनिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आहे. वास्तविकता दादांनी विनंती करण्यात मी मोठा नाही, परंतु दादांचा मला एक असा निरोप आला की मी सर्व उमेदवारांना फोन केलेत असा निरोप आला आणि मी
तुझ्याशी वैयक्तिक मला बोलायचे आणि कालची खर्च मालची गुरुवारची मला त्या ठिकाणी दादांनी वेळ दिली होती की गुरुवारी मी तुला वेळ देतो आणि तुम्हाला येऊन भेट, मला तुझ्याशी वैयक्तिक बोलायचे. वास्तविकता त्या नेतृत्वाकडे पाहिल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये बरंच काही मिळून त्या ठिकाणी गेलं. माझ्यासारखा कार्यकर्ता त्या माझ्या नेत्याला काही मागण्यासाठी काहीच त्रास द्यायला गेला नाही. जो गेला असेल तो समाजाच्या कामासाठी गेला असेल किंवा सार्वजनिक कामासाठी गेला असेल. परंतु ती माझी भेट दादांची अधुरी राहिली. गेले 13-14 दिवसापूर्वी भाऊ आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा जवळजवळ 22 मिनिटाचा वेळ आदरणीय दादांनी मला दिला. याच्यापेक्षा जे दादांनी मला माझ्या आयुष्यामध्ये राजकीय मिळालं ते न मागता समोरची वस्तुस्थिती पाहून की ह्या ठिकाणी या व्यक्तीला, या कार्यकर्त्याला ताकद दिली तर त्या ठिकाणी काय होईल, त्यात माझ्या ताकदीचा खऱ्या अर्थानं माझी जी ताकद होती तिचा खऱ्या अर्थानं दादांनी त्या ठिकाणी त्या ताकदीला न्याय दिला. माझ्यासारख्या समाजामध्ये काम करणाऱ्या माणसाला आदरणीय दादांनी माझ्या कार्यकालामध्ये ताकद देण्याचे काम केली. परंतु कालची माझी भेट अधुरी राहिली. एवढंच मला एक खंत या राजकीय जीवनामध्ये लागून राहिली. धन्यवाद. तर आपण पाहतोय की जे अधिकृत राष्ट्रवादीच्या पक्षावर लढणारे उमेदवार आहेत रणजित शिवतारे यांना पाठिंबा दिल्यानंतर जे अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला होता संतोष घोरपडे यांनी आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन किरण आंबेकेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.